जुन्नर तालुक्यातील नाणेघाट जवळील अंजनावळे ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी या ठिकाणी अदानी ग्रुपकडून माळशेज घाट भोरांडे पंप स्टोरेज प्रोजेक्ट 1500 मेगावॅट राबविण्यात येणार असून या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून या प्रकल्पाबाबत कोणाला काही हरकत असेल तर ती नोंदवण्यासाठी येत्या 21 ऑगस्ट रोजी जनसुनावणी आयोजित केलेली आहे। त्याच प्रकल्पासंदर्भात स्थानिकांच्या मनात अनेक महत्त्वाचे प्रश्न पडलेले आहेत। या प्रकल्पामुळे अनेक लोकांचे विस्थापन होणार असून स्थानिकांना अजूनही ह्या प्रकल्पाचे परिणाम आणि पूर्ण माहिती नाही। या संदर्भात आदिवासी नेते देवराम लांडे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिकांना आधार देत प्रकल्पाविरोधात आवाज उठवणार असल्याबाबत चर्चा करून सोबत राहण्याचा शब्द दिला आहे। आडोशी वस्तीला खरतर पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। खरतर निश्चितपणे आम्ही या ठिकाणी किती पिढ्या राहतो आपण? 4 पिढ्या पत्रकार मित्रांनो, 4 पिढ्या राहतोय। ही बारीक बारीक पोरं खरतर आमची या ठिकाणी शिक्षणासाठी अजूनवेळा जातात आणि अशा प्रकारचा आम्हाला आता माहिती भेटले का बुवा काहीतरी पुढच्या महिन्यामध्ये मीटिंग आहे, परंतु आम्ही या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी या अदानीचा निषेध करतो। आणि हा जो माझा समाज बांधव आहे, या ठिकाणी आमचे रक्ताचे पाठ जरी वाहिले तरी आम्ही मागं पुढे पाहणार नाही। आज आम्ही या बारीक बारीक पोरांना पुढे नेणार आहोत उचलून आम्ही। तो जर प्रकल्प इथं आलं तर ही मुलं आमची काय खाणार आहेत? आजही आमची एवढी वाईट अवस्था आहे, ही घरं आमची कमळाची आहेत। आम्ही कोविड घातलेले या ठिकाणी लवकर या ठिकाणी आम्हाला रस्ता नाही। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रस्ता मागतोय, रस्ता भेटत नाही। आणि आता आम्हाला खरं तर अदानी रस्ता दाखवायला लागलाय इथून उठण्याचा। रस्ता तर भेटलाच नाही पृथ्वी निर्माण झाल्यापासून, पण आता आम्हाला म्हणतो या रस्त्याने निघा तिकडं। आणि म्हणून या ठिकाणी माझा डायरेक्ट सर्व या आदिवासी बांधवांना, सर्व कार्यकर्त्यांना, सरपंचांना, माझी पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे तर सर्वांनी या संघर्षासाठी एकत्र या। पक्षाची दोन्ही बाजूला ठेवा, परंतु या गोरगरीब जनतेला बाबा तुमचं वय किती आहे आता? कधीपासून राहत इथं? म्हणजे बघा ते बाबाला ऐकू येत नाही। आज हे बाबासारखा माणूस आज खरं तर रडतात, म्हणजे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा। या ठिकाणी बारीक बारीक लहान लहान मुलं आहेत, त्या बाया माणसं या ठिकाणी आहेत। आम्ही खरं तर या ठिकाणी पत्रकार मित्रांनो, माझा डायरेक्ट या अदानी का फदानी, या अदानी का फदानीला माझा इशारा आहे, इकडे तुम्ही मोजमापाला जर आले तर या ठिकाणी कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचा आम्ही आता निषेध केलाय। कुठल्याही प्रकारचा आम्ही या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही, कारण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आमच्या लहान लहान लेकरांचा प्रश्न आहे। आधी पोरं कुठे घेऊन जाणार आम्ही? काय करणार आमची पोरं? ही कशी जगणार, कशी वाढणार? आज मानिडो धरणामध्ये आमच्या जमिनी गेल्या, तुटपुचे आम्हाला पैसे भेटले, गेले पैसे फिटले। आता लोक देशासाठी झाली बनकर पाठव कामाला गेली। जुन्नर तालुक्यामध्ये धरण बांधलं, आंबेगाव तालुक्यामध्ये धरण बांधलं, खेड तालुक्यामध्ये धरण बांधलं। जेवढे पुणे जिल्ह्यात धरणं बांधल्यात ते आदिवासी भागामध्ये बांधल्यात। सगळे आमचे आदिवासी धरणच बुडाले। आता राहिलंच कुठं? या डोंगर कपाला जगतात, कंदमुळं खाऊन कुठंतरी कष्ट करून बनकर पाठव मजुरी करून। तर आज त्या लोकांना आमच्या खरं तर देशोधडी करण्याचं काम या अदानीची कंपनी करायला लागली आहे। म्हणून या ठिकाणी तुम्ही घाबरायचं नाही। तुमच्या पाठीचे आदिवासी वादळ आहे, या ठिकाणी रक्ताचे पाठ वाल तरी चालेल, मागं पुढं पाहायचं नाही। पार या कुईटाने घरावरची दांडकी घेऊ, हातामध्ये दांडकी घ्या, हातामध्ये दगड घ्या, यांचा हरकत काढा। अजिबात प्राण गेला तरी हरकत नाही, पण मागं पुढं पाहायचं नाही। आपण या पोरांकडे बघायचंय। आणि म्हणून पत्रकार मित्रांनो, काका जाधव असेल, मोरे साहेब असतील, पंढरी असेल, संदीपा उतारडे असेल, वाणी साहेब असतील, माझी तुम्हाला विनंती आहे का मीडियाच्या माध्यमातून आमचा हा निरोप समजा, आमचा दम समजा, आमचा इशारा समजा, काय समजायचं ते समजा। पण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्त्यांना मी आता पत्र पाठवणार आहे, मिटिंग बोलावणार आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपले संघर्ष करायचे। सगळे माझे सरपंच असतील, सगळ्यातली इकडे ही सगळी शेतकरी मंडळी आहेत। भीमाबाई, तुम्हाला काय वाटतं या प्रकल्पाबद्दल? हे प्रकल्प नाहीच झालं पाहिजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये। तरी सर्वांना अशी हात जोडून विनंती करते की सर्वांनी साथ करावी आमच्या ह्या 15 घरांना। किती लोक राहतात इथं? 15। तुम्हाला जर पंतप्रधानांनी बळजबरी केली की जर प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला
तर तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका इथून आमची उठण्याची भूमिका नाही. एकत्र इथून आम्ही जाऊ शकत नाही, हा जाऊ शकत नाही आम्ही. फार प्राण गेला तरी प्राण गेला तरी पार लढायला आम्ही तयार आहेत. तुम्हाला हल्ला मारला तर तरी तयार आहेत, आम्ही जायला तयारच नाही. हे तुम्ही उठणार नाही. नाही. ही भूमिका तुमची ठाम आहे का? आम्ही- इथं किती 15-20 घर आहेत आणि मग तिकडे म्हणजे जवळजवळ आज 100 घर इथली म्हणजे 7-8 गावाचा आता जे त्यांचा ग्रामसेवक भाऊसाहेब परिपत्रक काय आलं इकडे जरा. तुम्ही सरकारी माणूस आहे पण सरकारी माणूस आहे, आम्हाला फक्त माहिती द्या, जरा वाचून दाखवा, आम्हाला ऐकू द्या लोकांना काय काय परिपत्रक आहे. तुम्ही सरकारी आहे, तुम्हाला हे करता येणार नाही, पण या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचा ग्रामसेवकनी किंवा सरपंचानी कोणी कुठला ठराव द्यायचा नाही. चुकीचा ठराव गेला तर तुम्हाला मात्र या वादळाकडून आणि या जनतेकडून माफी नाही. वाचून दाखवा आम्हाला काय गाव कोणती काय पत्र आले, कोणती गाव आहेत. या म्हणजे वाचतो पर्यावरण विषयक जनसुनावणी आपली हा. 25 तारखेला 25/8/2026 पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढे ती सुनावणी शुक्रवारी आज नवळे इथं. तिथं आपण त्याच्या आधी आपण विरोध नोंदवायचा आणि जे पत्र आले त्या पत्राची सगळ्या ग्रामपंचायतीने एकत्र करायची, होळी करायची आणि ती हिडू त्यांना पाठवायची की आम्हाला मिटिंगेत मान्य नाही, सुनावणीची गरज नाही. सुनावणीला कडाडून विरोध करायचा ना, विरोध करायचा ना, विरोध करायचा ना. अरे या आधारित करायचं काय, या आधारित करायचं काय. अहमदाबाद गुजरात यांच्या प्रस्तावित माळशेजगार भोरंडे यांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी दिनांक 21/8/2026 शुक्रवार रोजी सकाळी 12 वाजता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आज नवळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पर्यावरण विषयक जनसुनावणी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले आहे. याबाबतची जाहीर सूचना दिनांक 22/7/2026 रोजीच्या दैनंदिन इंडियन एक्सप्रेस व दैनंदिन सकाळ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सदर प्रकल्पाचा पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल या कार्यकारी सारांश अहवाल इंग्रजी व मराठीमध्ये सोबत जोडलेला आले असून सदर अहवाल नागरिकांनी मागणी केल्यास अभ्यासासाठी अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सदर प्रकल्पाबाबत काही लेखी निवेदन प्राप्त झाल्या ती या कार्यालयाकडे 20/8/2026 पर्यंत पाठवण्यात यावी. हे जे गाव पत्र- आहेत आम्हाला गावाची अतिवाद बरं. आज नवळे देवळे तळेरान घाटघर खटकाळे निमगिरी त्याच्यानंतर जळवंडी खडकुंबे हिरडी उसरान केवाडी चावंड मानकेश्वर केळी पूर ग्रामपंचायत शिरोली तर्फे कुकडेश्वर भिवाडे बुद्रुक उच्चेल आंबोली भिवाडे खुर्द हातवीज इंगळूण सोनावळे आंबे गुरुंप किती एकूण गाव खाली आकडे किती आकडे नाही साधारणपणे 20-25 गावाची यादी या ठिकाणी वाचलेला आहे. तो पत्रव्यवहार ग्रामपंचायतीला केलेला आहे, परंतु तो पत्रव्यवहार करायच्या आतमध्ये कामा बाजूला ठेवून इकडे ना तुम्हाला राहू दे. काठी तू शेतकरी आहे ना, अजिबात ती काय इकडे इकडे पुढे या काठीचा वापर आपल्याला करायचे. इकडे पुढे दाखव काठी केवढे. हा, या काठीचा वापर करायचा आपल्याला मोर्चाला. या काठ्या सांभाळून ठेवा, पुढे जाऊन देऊ नका. तुम्हाला काय वाटतं बुवा हा प्रकल्प झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? नाही झाला पाहिजे. विरोध आहे सर्वांचा. बघा समजा मी ज्या टायमाला आपण संघर्ष करणार तुम्ही सगळे येणार. हे बघा पोराला घेऊन जनावरा घेऊन सुद्धा जायची कचेरीत. तहसीलदार कचेरीवरती आपल्या म्हशी गाया कोंबड्या चितड्या सगळं घेऊन आपण उपोषणाला बसायचं. मान्य आहे का तुम्हाला? सगळेजण ठाम आहेत ना? हे बघा या ठिकाणी पत्रकार मित्रांनो, आम्हाला शेवटचा पर्याय म्हणजे आमचा जरी प्राण गेला तरी चालेल, आम्ही तर इथून हटणार नाही. या शेतकऱ्यांचा असा म्हणणं आहे आडोशे वस्तीच्या इथं जवळजवळ 7-8-10 घरा इथं ही बघा मीडियाच्या मध्ये आपण बघू शकताय. ही जमीन जवळजवळ 4 पिढ्या. आता ही बघा ही कुठेरी घाले 4 पिढ्या म्हणजे आता या पोरांची 5वी पिढी, यांची निघेल 5वी पिढी. 4-5 पिढ्याच्या असणारा हे वस्ती ही जर हाणून पाडणार असतील तर मी सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना कार्यकर्त्यांना मी नम्र विनंती करीन की सर्वांनी मतभेद बाजूला ठेवा, पक्ष बाजूला ठेवा, पण हा लढा तुमचा आमचा आणि बारीक बारीक लेकरांसाठी आहे. उद्या आपलं आयुष्य गेलाय
पण या लेकरांना चांगलं जगता यावं यासाठी आपण खरं तर हे करणार आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं आपण सर्वांनीच ताकदीने या संघर्षामध्ये उतरायचे. आणि या ठिकाणी ग्रामसेवक भाऊसाहेबांना जरी या ठिकाणी संघर्षात उतरता न आला तरी भाऊसाहेबांनी आम्हाला कागदपत्री किती पाने भाऊसाहेब ते 200 पाने अहवाल आहे काय ते त्याच्यावरती अजून आपण अभ्यास करतोय. मी चांगल्या प्रकारचा एक भारी वकील देतोय माझ्यातर्फे या संघर्षासाठी. मी एक माझ्या स्वतःच्या खर्चाने मी वकील देणार आहे या लोकांच्या भांडण्यासाठी. कारण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या रक्तात भिडले, काम करत आलोय, काम करत राहणार. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी पाठिंबा द्यावा या संघर्षासाठी. कुठल्याही प्रकारचं राजकारण नको, कुठल्याही प्रकारचा पक्ष नको, आपण निपक्षपणे संघर्ष करायचे आणि आपल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा हा दृष्टिकोन खरं तर आपण ठेवलेला आहे. मी या ठिकाणी मोरे साहेब तुम्हाला काका जाहीर सांगतो पंढरीनाथ की या मीडियाच्या माध्यमातून माझा जाहीर इशारा आहे. माझा स्वतःचा प्राण गेला तरी चालेल, स्वतःचा माझा या ठिकाणी रक्त सांडलं तरी चालेल, पण हे आदिवासी वादळ कधीच शांत बसणार नाही अशा प्रकारचा मी खरं तर इशारा या ठिकाणी देतोय. आणि परत एकदा आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी या अदानीला आपण एकदा निरोप देऊया. अरे या अदानीचं करायचं काय? अरे या अदानीचं करायचं काय? जमीन आमची हक्काची, जमीन आमची हक्काची,